Now we are going to discuss the last part of our topic, that is cycloalkanes and dienes. The last part is dienes. In cycloalkanes we had seen two parts. In cycloalkanes we had seen introduction, preparation and chemical reactions. Now the last part of this topic, that is dienes, that we will discuss here. First of all, we will see what are the different points involved in this topic in dienes. Introduction, classification, resonance structures, preparation methods of 1,3-butadiene from 1,4-dibromobutane, 1,4-butane diol. In chemical reactions, addition of bromine to and HBr to 1,3-butadiene, and second reaction is addition of ethene to 1,3-butadiene, which is called as a Diels-Alder reaction. So what are dienes? Alkenes having two carbon-carbon double bonds are called dienes. ज्या अल्किनमध्ये दोन डबल बॉन्ड असतील अशा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण म्हणायचं डाईन. डाय म्हणजे दोन, इन म्हणजे डबल बॉन्ड. डाय इन अल्किन्स, एनी अल्किन हॅव्हिंग टू carbon-carbon double bonds, they are called as dienes, or also they are also called as alkadines. This is one example of alkadines we can show here. This is the example in which there are two double bonds. आता ह्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला दोन डबल बॉन्ड दिसतात, म्हणून ह्याला म्हणायचं डाईन. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये दोन डबल बॉन्ड असतील तर त्या कंपाऊंडला म्हणायचं अल्केडाईन. What is general formula of alkadines? CnH2n-2 is the general formula of dienes. They are also known as diolefins or alkadines. डाय म्हणजे दोन, ओलिफिन्स हा डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडला आपण ओलिफिन असेही म्हणतो, आणि अल्केडाईन हे त्याचं दुसरं नाव आहे, अल्केडाईन्स. डाईन्स और अल्केडाईन्स. जनरल फॉर्म्युला CnH2n-2, आणि ज्या कंपाऊंडमध्ये दोन डबल बॉन्ड असतील त्याला आपण म्हणायचं अल्केन्स. वी विल सी क्लासिफिकेशन ऑफ डाईन्स. Depending on the position of double bonds, dienes are classified into three classes. ज्या कंपाऊंडमध्ये दोन डबल बॉन्ड आहेत त्यांना आपण डाईन्स म्हणतो, परंतु त्या दोन डबल बॉन्डची जी पोझिशन आहे त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल. फर्स्ट इज कुमुलेटेड डाईन्स, देन कॉन्जुगेटेड डाईन्स, अँड द थर्ड वन इज आयसोलेटेड डाईन्स. इन cumulated dienes in which two double bonds are present on the same carbon atom are called as cumulated dienes. ज्या डाईनमध्ये दोन डबल बॉन्ड हे एकाच कार्बनचा भाग असतील किंवा एकाच कार्बनवर प्रेझेंट असतील त्याला म्हणायचं आपण cumulated dienes. फॉर एक्झाम्पल, सी हिअर प्रोपेडाईन. हिअर द टू डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम, देअरफॉर दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ cumulated डाईन. कुमुलेटेड म्हणजे एकाच कार्बनवर जर दोन डबल बॉन्ड असतील तर त्याला म्हणायचं कुमुलेटेड डाईन. कुमुलेटेड डाईन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज आलिन्स. ह्यांना दुसरं नाव आहे आलिन्स. कुमुलेटेड डाईन्स और आलिन्स. दिस इज द फर्स्ट क्लास, द कुमुलेटेड डाईन्स इन विच टू डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम. एक्झाम्पल गिवन हिअर इज प्रोपेडाईन. 3 carbon atoms are there, therefore it is propa. 2 double bonds, therefore diene. Second, that is conjugated dienes. Dienes in which two double bonds are separated by only one single bond are called as conjugated dienes. ज्या डाईनमध्ये दोन डबल बॉन्ड हे एका सिंगल बॉन्डनं सेपरेट केलेले असतील त्याला म्हणायचं कॉन्जुगेटेड डाईन. सी हिअर, these two double bonds are separated by this single bond. हे दोन डबल बॉन्ड हे ह्या एका सिंगल बॉन्डनं सेपरेट केलेले आहेत. म्हणजे ज्या डाईनमध्ये दोन डबल बॉन्डच्या मध्ये जर एक सिंगल बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं कॉन्जुगेटेड डाईन. दोन डबल बॉन्डच्या मध्ये एकच सिंगल बॉन्ड, फक्त एक सिंगल बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं कॉन्जुगेटेड डाईन. दिस इज नथिंग बट 1,3-butadiene. 1,3-butadiene. पहिल्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे, दुसऱ्या कार्बनवर काही नाही, तिसऱ्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे, म्हणून याला म्हणायचं 1,3-butadiene. 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटाडाईन.
1,3-butadiene. Isolated dienes. Dienes in which two double bonds are separated by more than one single bonds are called as isolated dienes. ज्या डाईनमध्ये दोन डबल बॉन्ड हे एकापेक्षा जास्त सिंगल बॉन्डनं सेपरेट केलेले असतील त्या डाईनला म्हणायचं आपण आयसोलेटेड डाईन्स. फॉर एक्झाम्पल, सी हिअर, in this example these two double bonds are separated by now two single bonds. दोन सिंगल बॉन्ड आहेत. एकापेक्षा जास्त सिंगल बॉन्ड असतील दोन बॉन्डच्या मध्ये तर त्याला म्हणायचं आयसोलेटेड डाईन्स. त्यांना म्हणायचं आयसोलेटेड डाईन्स. Isolated dienes are also called as, this is 1,4-pentadiene, an example, 1,4-pentadiene. Isolated dienes are also called as non-conjugated dienes. त्यांचं दुसरं नाव आहे non-conjugated dienes. Isolated dienes or non-conjugated dienes. Now we'll see preparation methods. क्लासिफिकेशन ह्या एकाच ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. कॉन्जुगेटेड डाईन ज्याच्यामध्ये दोन डबल बॉन्ड हे एकाच सिंगल बॉन्डनं सेपरेट केलेले आहेत म्हणून याला म्हणायचं कॉन्जुगेटेड. आयसोलेटेड या ठिकाणी दोन सिंगल बॉन्ड आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त जर सिंगल बॉन्ड असतील दोन डबल बॉन्डच्या मध्ये तर आयसोलेटेड आणि एकाच कार्बनवर असतील तर त्याला म्हणायचं कुमुलेटेड. हे एक्झाम्पल्स आहेत. 1,3-pentadiene, 1,4-pentadiene and 1,2-pentadiene हे एक्झाम्पल्स आहेत कॉन्जुगेटेड, आयसोलेटेड आणि कुमुलेटेड डाईनचे. Now we'll see resonance structures of dienes. Conjugated dienes are more stable than non-conjugated dienes, both isolated and cumulated, due to resonance and hybridization energy. Conjugated dienes show resonance, therefore they are more stable. Conjugated डाईन्सच फक्त रेझोनन्स दाखवतात म्हणून ते जास्त स्टेबल आहेत. आयसोलेटेड आणि कुमुलेटेड डाईन्स हे रेझोनन्स दाखवित नाहीत त्यामुळे ते जास्त स्टेबल नाहीत. दिस इज वन एक्झाम्पल ऑफ रेझोनन्स ऑफ 1,3-butadiene. रेझोनन्स म्हणजे एका ठिकाणचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणी चार्जेस निर्माण होणे. सच टाईप ऑफ चार्जिंग पोलरायझेशन ऑकर्स, याला म्हणायचं रेझोनन्स. याला आपण म्हणायचं रेझोनन्स. सी हिअर 1,3-butadiene ए मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे, हा मोर स्टेबल आहे. दिस इज मोर स्टेबल कंपाऊंड, दिस मच इज मोर. आता याच्यानंतर हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत दोन आणि हे हायब्रिड स्ट्रक्चर आहे. दिस इज कम्प्लीट रेझोनन्स शोन हिअर ऑफ 1,3-butadiene. ए इज स्टेबल कंपाऊंड, बी इज पोलराइज्ड कंपाऊंड. बी मध्ये हे एक इलेक्ट्रॉन हे इथला इलेक्ट्रॉन मध्ये आलेला आहे आणि म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, ह्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, इथले इलेक्ट्रॉन ह्या कार्बनकडे गेल्यामुळं हा कार्बन निगेटिव्ह झालेला आहे. दिस इज निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह. याच्या उलट इकडच्या दिशेनं जर केलं, समजा हेच इकडं घेतलं किंवा हे इकडं आलं तर ह्या पद्धतीचं आपल्याला आयन मिळेल. आणि ज्या वेळेला ह्या सी हिअर this is double bond, this is double bond, now this is double bond. म्हणजे हे तिन्ही बॉन्ड डबल आहेत म्हणून इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर आपण दाखवलेलं आहे, which is called as a hybrid structure, partial double bond character. This is complete resonance of 1,3-butadiene. Now we'll see preparation methods of 1,3-butadiene. From 1,4-dibromobutane. 1,3-butadiene can be prepared by dehydrohalogenation of 1,4-dibromobutane with alcoholic KOH. 1,4-dibromobutaneचं डिहायड्रोहॅलोजिनेशन केल्याच्या नंतर आपल्याला आपला प्रोडक्ट मिळेल, दॅट इज 1,3-butadiene. 1,4-dibromobutane याचा आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन केलं. See here, dehydrohalogenation is done with the help of alcoholic KOH, therefore there is formation of 1,3-butadiene. This is 1,4-dibromobutane. This is 1,4-dibromobutane undergoing dehydrohalogenation to give 1,3-butadiene.
In the second reaction, 1,4-butane diol, acid catalyzed dehydration of 1,4-butane diol with sulfuric acid gives 1,3-butadiene. ज्या वेळेला आपण कुठल्याही अल्कोहोलचं डिहायड्रेशन करतो त्यावेळेस डबल बॉन्ड तयार होतात आणि ह्या ठिकाणी आपण डिहायड्रेशन केलेलं आहे युजिंग H2SO4. 1,4-dibromo-butane diol undergoes dehydration in the presence of sulfuric acid to give 1,3-butadiene. This is the reaction. ही reaction आहे. Dehydration means here this OH and here H हे दोन बाहेर पडतात, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो म्हणून ह्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. इथला OH आणि इथला H याच्यापासून एक वॉटर मॉलिक्यूल तयार झाला आणि या ठिकाणी दुसरा डबल बॉन्ड तयार झाला. या रिॲक्शनमध्ये दोन वॉटरचे मॉलिक्यूल बाहेर पडलेले आहेत म्हणून याला म्हणायचं डिहायड्रेशन रिॲक्शन. दिस इज कॉल्ड ॲज अ डिहायड्रेशन रिॲक्शन. Now we will see chemical reactions of 1,3-butadiene. Addition of bromine to 1,3-butadiene. Bromine reacts with 1,3-butadiene to give 1,4-dibromo-2-butene at high temperature and to give 3,4-dibromo-1-butene at low temperature, which is called as a 1,2 addition. या ठिकाणी दोन डबल बॉन्ड्स आहेत. These positions are called as 1, 2. This is called 3 and this is called 4. ज्या वेळेला ॲडिशन हे पहिल्या दोन कार्बनवर होईल इट इज कॉल्ड ॲज अ 1,2 ॲडिशन आणि ज्या वेळेला ॲडिशन हे पहिल्या आणि चौथ्या कार्बनवर होईल इट इज कॉल्ड ॲज अ 1,4 ॲडिशन. इट इज कॉल्ड ॲज अ 1,4 ॲडिशन हिअर. दिस इज 1,4 ॲडिशन. कारण इथं दोन ब्रोमिन आहेत. ह्या दोन ब्रोमिनपैकी एक ह्या कार्बनकडे जाईल आणि दुसरा ह्या कार्बनकडे जाईल आणि म्हणून इथला डबल बॉन्ड मध्ये येईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला मिळेल 1,4 ॲडिशन. दॅट इज 1,4-dibromo-2-butene. 1,4 ॲडिशन हे हाय टेम्परेचरला होईल आणि 1,2 ॲडिशन हे लो टेम्परेचरला होईल. त्या ठिकाणी जो प्रोडक्ट दाखवलेला आहे दिस प्रोडक्ट इज 1,2 ॲडिशन प्रोडक्ट. कारण पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनवरच आपण ब्रोमिन ॲड केलेला आहे. 1,2 addition which is called as a 3,4-dibromo-1-butene. We can show this like this also. हेच आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. 1,2 addition आणि 1,4 addition आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. दिस इज 1,2 addition, दिस इज 1,4 addition. हेच रिॲक्शन्स आहेत. या दोन आपण वेगळ्या पद्धतीने दाखवले. Now let's see second chemical reaction. Addition of HBr to 1,3-butadiene. At low temperature again 1,2 addition and at high temperature again 1,4 addition. लो टेम्परेचरला 1,2 ॲडिशन होईल. आता मागच्या रिॲक्शनमध्ये आपल्याकडे दोन ब्रोमिन होते Br2 म्हणजे एका कार्बनवर एक ब्रोमिन दुसऱ्या कार्बनवर दुसरा ब्रोमिन आपण ॲड केला. आपल्याकडे ह्या ठिकाणी आता H आहे आणि Br आहे. HBr आहे. आपल्याला ॲडिशन करायचं आहे HBr. HBrमध्ये आपण या ठिकाणी काय केलं आहे की पहिल्या कार्बनवर हा हायड्रोजन ह्या कार्बनवर घेतला आणि हा ब्रोमिन ह्या कार्बनवर घेतला आणि म्हणून आपल्याला मिळालं 3-bromo-1-butene. 3-bromo-1-butene आपल्याला मिळालेलं आहे. दिस इज 1,2 ॲडिशन. दिस इज कॉल्ड ॲज अ 1,2 ॲडिशन. कारण हायड्रोजन पहिल्या कार्बनवर ब्रोमिन दुसऱ्या कार्बनवर अकॉर्डिंग टू मार्कोनिक ऑफ लॉ हा ब्रोमिन आपण इथं घेतलेला आहे. हे पहिला प्रोडक्ट. दिस फर्स्ट प्रोडक्ट इज 1,2 ॲडिशन प्रोडक्ट. दुसऱ्या याच्यामध्ये हा हायड्रोजन ह्या कार्बनवर घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या स्टेपमध्ये बघा हा हायड्रोजन ह्या कार्बनवर घेतलेला आहे आणि हा ब्रोमिन ह्या कार्बनवर घेतलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ फॉर्मेशन ऑफ 1,4 ॲडिशन प्रोडक्ट. ह्या ठिकाणी 1,4 ॲडिशन झालेलं आहे. पहिला जे प्रोडक्ट आहे 3-bromo-1-butene हा 1,2 ॲडिशन आणि 1-bromo-2-butene हे 1,4 ॲडिशन. ॲट हाय टेम्परेचर 1,4 ॲडिशन, ॲट लो टेम्परेचर 1,2 ॲडिशन.
Now addition of ethene to 1,3-butadiene. Addition of ethene to 1,3-butadiene, which is called as a Diels-Alder reaction. The reaction in which conjugated dienes react with an alkene to give addition product is called as a Diels-Alder reaction. Remember that these are not preparation methods, these are chemical reactions of alkene. This is third chemical reaction. In this the reaction in which conjugated dienes react with an alkene to give addition product, which is called as a Diels-Alder reaction. या रिॲक्शन मध्ये कॉन्जुगेटेड डाईन हे अल्किन बरोबर रिॲक्ट होईल to give a addition product. In this reaction, alkene used is called as a dienophile and product is called as a adduct. For example, 1,3-butadiene reacts with ethene at 200 degrees Celsius to give cyclohexene. See here, this is diene reacting with alkene. This is our diene, 1,3-butadiene. This is alkene reacting at 200 degrees Celsius to give a addition product, which is called as a adduct here. This is called as adduct. This reaction can be shown like this also, diene plus dienophile giving adduct. This is the reaction. हीच रिॲक्शन आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. दिस कॅन बी शोन लाईक दिस, दिस कॅन बी शोन लाईक दिस, अँड दिस इज द ॲडिशन प्रोडक्ट विच इज कॉल्ड ॲज अ ॲडक्ट. सायक्लोहेक्झिन ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो की 1,3-butadiene when reacted with ethene gives cyclohexene at 200 degrees Celsius. So these are the chemical reactions. These are not preparation methods. These are chemical reactions of alkene. This is not preparation method. This is chemical reaction of 1,3-butadiene. This is the last reaction, that is addition of ethene to 1,3-butadiene, Diels-Alder reaction. So this is the end of the topic, that is cycloalkanes, cycloalkenes and dienes. In the next we will see some basic parts of IUPAC nomenclature. IUPAC nomenclature आपला ऑलरेडी झालेला आहे, पण तरी आपण ते रिपीट